शेतकऱ्याचं संरक्षण करणारी ही घोंगडी आहे. म्हणून या गोरगरिबाचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्यावरचा अन्याय कमी करण्यासाठी या घोंगड्या बैठका आहेत. तुला घोंगडीची किंमत कळन, तिच्यात काय रग आहे, काय ताकद आहे, घोंगडीचा अर्थ काय, घोंगड्या बैठका पूर्वीच्या काळी का घेतल्या जायच्या, निर्णय कसे बाहेर पडायचे, तुला घोंगडी म्हणजे कळायची नाही. ही लय पवित्र आहे. घोंगडी ही खूप पवित्र आहे. आणि सर्रास पूर्वी शेतकरी हा घोंगडीच वापरायचा. पाऊस असो, थंडी असो, म्हणजे संकट परतून लावायचं काम घोंगडी करते. सो संरक्षण त्या शेतकऱ्याचं करण्याचं काम घोंगडी करायची. कितीही पाऊस असला तरी घोंगडी भिजत नाही, कितीही थंडी असली तरी तिच्यामुळं थंडी लागत नाही. शेतकऱ्याचं संरक्षण करणारी ही घोंगडी आहे. म्हणून या गोरगरिबाचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्यावरचा अन्याय कमी करण्यासाठी या घोंगड्या बैठका आहेत. आपल्या लेकराच्या न्यायासाठी मायबापाओ विसरू नका बर का. तुमच्या लेकराचा अन्याय डोळ्यासमोर कायम राहू द्या. तुमच्या लेकराला आरक्षण लागतंय त्यासाठी तुम्ही काय कष्ट केलेत हे तुमच्या डोळ्यासमोर असू द्या. माझ्या विरोधात तर इतके उठलेत आता, कोणी मारून टाकीन म्हणतंय, कोणी तुकडेच करीन म्हणतंय, कोणी तर मग ट्रॅपच रचलाय. आणि दर आठवड्याला आमदार बदलत येत. नांगराला जसे दुपारून बैल बदलत येत, नुसते बैल बदली चालू आहे. ह्यो झाला की त्यो झाला की त्यो. पण म्या बी आता डाव टाकलाय, पण आणखीन 7-8 दिवस थांबवतो. आणखीन एखादा असला डाव तर त्यो बी पुढे आला, म्हणजे दोन्ही संघच मोडता येते मला डाव एक मोडण्यापेक्षा.